नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सावेडगाव येथे सद्गुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सप्ताहाचं हरिभक्त पारायण जंगले महाराज शास्त्री यांच्या काल्याचे कीर्तन समारोप झाला असून ते पुढे म्हणाले की स्त्रिया कुटुंबात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आपल्या संस्कृतीप्रमाणे धर्माप्रमाणे वर्तन करावे हे सांगत असताना स्त्रियांनी शिक्षणाबरोबर संस्कृती व धर्म सांभाळावा. रासक्रीडा करत असताना सर्व गोपींना अभिमान झाला म्हणून भगवंत तेथून निघून गेले. पडली भूल धावते सैराट भगवंत गेल्यामुळे गोपिकांची झालेली अवस्था. धावे सैराट. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात जर भगवंत नसेल किंवा साधू संतांची संगत नसेल तर आपलं जीवनही सैराट धावतं. म्हणजे अज्ञानात व अहंकारात धावत जसं गोपिकांना अभिमान झाला व भगवंत गोपिकांपासून दूर निघून गेला, त्याचप्रमाणे आपल्याला जर थोडा जरी अभिमान झाला तर देव आपल्यापासून दूर जातो. परमार्थ व भक्ती करत असताना अभिमान नसावा. व्यवहारातही जगत असताना माझ्याकडे ही गोष्ट आहे याचा अभिमान नसावा. अभिमानामुळे आपले सर्व ऐश्वर्य नष्ट होते. देवाची प्राप्ती करत असताना अभिमान नसावा असं मत त्यांनी व्यक्त केलं. सद्गुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजित सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन हरिभक्त पारायण जंगले महाराज शास्त्री समवेत. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी सभापती पुष्पाताई बोरुडे, माजी नगरसेवक रवींद्र बारसकर, निखिल वारे, उद्योजक मोहनशेठ मानधना, अशोक वाकळे, हरिभक्त पारायण संदीप महाराज खोसे, हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज बारसकर, हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज फलके, दगडू पवार, विलास ताठे, दत्ता पाटील, सप्रे, शिवा चव्हाण आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्म बाईच्या खांद्यावर असतो. बाई हो, तुमच्याकरता पेशल सांगतो, बाईला शक्ती म्हणतात. धर्म बाईच्या खांद्यावर असतो. बाई धर्म बाईपासून सुरुवात होतो. बाईपासून सुरुवात होतो. बाई धर्माची वृद्धी करते आणि बाई धर्म टिकवते. पुरुषाला टिकवता येते, वाईट वाटू देऊ नका. बाईच्या बाबतीत तुम्हाला देव कोणी शिकवलं? प्रत्येकानं आई आहे. याला देव म्हणतात. कोणी शिकवलंय? आईने शिकवलं ना. देव, मंदिर, बाप्पा, संत, पाया पडाव हे आईपासून धर्म सुरू होतो. आणि टिकवतो कोण? अरे नियमाने हरतालिका आली, ऋषीपंचमी आली, शिवरात्र आली, एकादशी आली, सोम, ह्या सगळ्या बायाच करतात पुरत ते. त्यांचे त्या पण दम नाही धरू शकत. धर्म तिथंच जागा होतो. मंदिर, कथा, कीर्तन, व्रत, तप, त्याच्यात धर्म जागा होतो. बाई धर्म टिकवते आणि बाई धर्म वाढवते. संपवतो. मला एक वाक्य सांगायचं फक्त तुमच्या पुढे. सगळ्या भारताची इज्जत बाईच्या खांद्यावर आहे आणि कुटुंबाची इज्जत बाईच्या खांद्यावर आहे. बाईचा खांदा ढिला झाला का कुटुंब वरतोड करून चालायची ताकद नाही, खरी काळतोड करून चालतो. कोणाच्या खांद्यावर आहे? कुटुंबाची चौडाय कुटुंब असलं मग त्याची इज्जत कोणाच्या खांद्यावर आहे? बाईच्या खांद्यावर. भारताची इज्जत कोणाच्या खांद्यावर आहे? बाईच्या खांद्यावर आहे. अरे कोणी आणल्या नालायकांनी हे पाश्चात्य चड्ड्या घालायचं केसरी. आमच्या लहानपणी बाई जर नाली आमची आई तर कोपरे म्हाताऱ्या माणसाला विचारा, एका कोपऱ्याला त्या केसाला बट्टाला ती गाठ मारायची. कधी केस मोकळी सोडित नव्हती. आणि म्हणून बाईला शक्ती म्हणतात. जेव्हा जालिंदर मारला, महिषासूर मारला, सगळे देव हारले. इकडा सगळे देव हारले आणि मग बाईला पुढे यावं लागलं. कोणा? दुर्गा बनली. कोण बनली रे? दुर्गा बनली. त्यावेळी त्याने केस मोकळी सोडली. ज्यावेळी ती केस मोकळी सोडते तेव्हा ती अवदासा असते आणि जेव्हा ती बुचडा बांधून कपाळ त्यावेळी ती लक्ष्मी असते. लक्ष्मी कोण असते? बाईच. आणि अवदासा कोण असते? बाईच असते. मग त्यानं केस मोकळे सोडेल. महान दैत्य मारले म्हणजे तिला काय म्हणतात? शक्ती. आणि लोक म्हणतात बाईची पुरुषाची बरोबरी. अरे पुरुष काय बरोबरी करू शकतो? त्याला शक्तीला थकवा नाही, कंटाळा नाही, काही नाही. पण लोकांनी लय पुढे आणलं नाही. शिकलेले लय वाटवं केलं संस्कृतीचं. महाराज आता काय करा ती गोष्ट. असो तुम्ही शिका बाबा हो, खूप शिका, मोठ्या व्हा, पण गृहिणी म्हणून पक्क्या राहा. आणि आता मुली नाहीत, मुलींना जन्म द्या. आपल्यातले तीनचे दोन झाले, दोनचं एक आलं आणि आता ह्या काट्या लग्नच करीनात आणि 500 पोरं बिगर लग्नाचे. याच्यावर तुम्ही विचार करा. आज तुकाराम बीजे निमित्त जो सप्ताह चालू होता त्याची सांगता झालेली आहे. गेल्या 26 वर्षापासून अखंड असा हा सप्ताह सावेडी परिसरामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा झालेला आहे. आज इथं पाहिलं असं आपण एकदम प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतो.
ज्या माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, लहान थोर असतील, असे सर्वांनी या सप्ताहामध्ये सहभाग घेऊन राजकीय पुढारी असतील, सामाजिक असतील, अशा सर्व क्षेत्रातील डॉक्टर, इंजिनियर सर्वांनीच यामध्ये सहभाग घेतला आणि आज तुकाराम बीज 375वी आम्ही भव्य दिव्य प्रमाणात साजरी केली। या संतांची जी कीर्तनं झाले, विविध क्षेत्रात संतांनी जे महाराज होते 7 दिवस, त्यांनी आपल्या समाजाला उपदेश देऊन कसं जास्तीत जास्त समाजामध्ये चांगलं वागता येईल, चांगलं कार्य करता येईल, धार्मिकता वाढली पाहिजे, आपलं हिंदुत्व वाढलं पाहिजे, यासाठी त्यांनी अत्यंत आपल्या वाणीतून चांगले विचार समाजाला दिलेले आहेत। या सांगता सप्ताहाला आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आले होते, त्यांनी बी शुभेच्छा दिल्या, त्यांनी हजेरी लावली। विविध क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी येथे येऊन आपली उपस्थिती दाखवली आणि हे खूप चांगली गोष्ट आहे। आज काळाची गरज आहे की संतांच्या विचारांची, महात्म्यांच्या विचाराची ते आम्ही गेले अखंड 26 वर्षापासून राबवतोय, त्याला प्रचंड प्रतिसाद भेटत आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।